पायात ताकद नाही, पायऱ्या चढताना गुडघे कटकट करतात. थांबा, हे खूप महत्वाचं आहे. जर तुमचं वय 50च्या वर आहे आणि सकाळी उठल्यावर पाय जड वाटतात, पायऱ्या चढताना गुडघे कटकट करतात किंवा थोडंसं चाललं तरी दम लागतो, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. अनेकांना रात्री पायाला मुंग्या येतात, कधी-कधी पोटऱ्यांमध्ये आकडी येते किंवा अचानक इतका त्रास होतो की काही क्षण पाय हलवणंही कठीण होतं. आणि सकाळी उठल्यावर पहिलं पाऊल टाकताना गुडघ्यात किंवा टाचेत दुखणं जाणवतं का? किंवा थोडं चालल्यानंतरच थकवा येतो का? हे सगळं फक्त वयामुळे होतं असं वाटत असेल तर ते पूर्णपणे खरं नाही. हा तुमच्या शरीराचा इशारा आहे. शरीर तुम्हाला आधीच संकेत देत असतं की आत काहीतरी कमी होत आहे. हाडांना मजबूत ठेवणारे घटक हळूहळू कमी होऊ लागतात, मसल्सची ताकद घटते आणि शरीरात ऊर्जा निर्माण होणं कमी होतं. म्हणूनच चालण्यात हलकेपणा राहत नाही, पाय जड वाटतात आणि लांब वेळ उभं राहणं कठीण होतं. काही लोकांना पायात सुया टोचल्यासारखं वाटतं, तर काहींना पायात कडकपणा जाणवतो. हे सगळं अचानक होत नाही, हे हळूहळू वाढत जातं आणि आपण त्याकडे दुर्लक्ष करत राहतो. आज मी तुम्हाला असे 5 सुपर फूड सांगणार आहे जे तुमच्या किचनमध्येच आहेत, पण तुम्ही त्यांना कधी सिरियस घेतलं नाही. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटचा पदार्थ सगळ्यात जबरदस्त आहे. नमस्कार मित्रांनो. तर खरं कारण काय असतं? सर्वात पहिलं कारण कॅल्शियमची कमतरता. कॅल्शियम कमी असेल तर हाडं आतून कमजोर होऊ लागतात. दुसरं कारण मॅग्नेशियम आणि पोटॅशियमची कमतरता. हे दोन्ही घटक मसल्सला योग्य रीतीने काम करायला मदत करतात आणि त्यांची कमतरता असेल तर पायात आकडी येते. तिसरं कारण शरीरातील जुनी सूज म्हणजेच इन्फ्लमेशन, ज्यामुळे गुडघ्यात स्टिफनेस येतो आणि सकाळी उठल्यावर दुखणं जाणवतं. चौथं कारण रक्तप्रवाह व्यवस्थित न होणं, ज्यामुळे पायाला मुंग्या येतात, जडपणा येतो आणि थकवा वाढतो. आणि पाचवं महत्त्वाचं कारण प्रोटीनची कमतरता. हे खूप कमी लोकांना माहिती आहे. मसल्स मजबूत ठेवण्यासाठी प्रोटीन्स खूप गरजेचं असतं आणि ते कमी झालं की पायांची ताकद कमी होऊ लागते. पण चांगली गोष्ट अशी आहे, ही परिस्थिती बदलू शकते. योग्य आहार घेतला तर 50 नंतरही पायात ताकद येऊ शकते. तर चला, आता हे 5 सुपर फूड कोणते आहेत ते पाहूया. सर्वात आधी मटकी म्हणजेच स्प्राउट्स. तुम्हाला माहिती आहे का, आपल्या शरीराला ताकद देण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय असतं? ते म्हणजे प्रोटीन. आणि मटकी हा प्रोटीनचा खूप चांगला नैसर्गिक आणि स्वस्थ स्रोत आहे. मटकीमध्ये फक्त प्रोटीनच नाही, तर आयर्न आणि एन्झाईम्स देखील असतात, जे शरीराला आतून मजबूत करतात. खास करून 50 नंतर मसल्स कमजोर होऊ लागतात आणि मटकी हे मसल्स पुन्हा मजबूत करण्यास मदत करते. जर तुम्ही रोज सकाळी 1 वाटी मटकी किंवा स्प्राउट्स खाल्ले, तर काही दिवसातच चालण्यात हलकं वाटेल, थकवा कमी होईल आणि शरीरात एनर्जी वाढेल. आता दुसरा पदार्थ तीळ म्हणजेच सेसमी सीड्स. हा छोटासा दिसणारा पदार्थ आहे, पण त्यामध्ये ताकद अफाट आहे. तीळ म्हणजे कॅल्शियमचा खजिना आहे आणि कॅल्शियम आपल्या हाडांसाठी किती महत्त्वाचं आहे हे तुम्हाला माहितीच आहे. विशेषतः महिलांमध्ये कॅल्शियमची कमतरता जास्त दिसून येते. वय वाढत गेलं की हाडं कमजोर होतात, म्हणून गुडघे दुखतात, आवाज येतो किंवा चालण्यात त्रास होतो. अशा वेळी रोज 1 चमचा तीळ खाण्याची सवय लावा. पण लक्षात ठेवा, हे 1-2 दिवस करून फायदा दिसत नाही. किमान 3-4 आठवडे सातत्य ठेवलं तरच फरक जाणवतो. तिसरा पदार्थ कडधान्य म्हणजे मूग किंवा चणे. हा पदार्थ आपण रोज खातो, पण त्याची खरी ताकद अनेकांना माहिती नसते. कडधान्य म्हणजे प्रोटीन, फायबर आणि मिनरल्सचा उत्तम स्रोत आहे. 50 नंतर शरीराला प्रोटीन जास्त गरजेचं असतं, कारण ते मसल्स टिकवून ठेवतं. जर शरीरात प्रोटीन कमी असेल तर थकवा वाढतो, ताकद कमी होते आणि पाय लवकर थकतात. म्हणून आठवड्यातून 4-5 वेळा कडधान्य खाणं खूप गरजेचं आहे. चौथा पदार्थ पालेभाज्या म्हणजेच पालक, मेथी. अनेकांना पालेभाज्या आवडत नाहीत, पण त्या शरीरासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. पालेभाज्यांमध्ये आयर्न, कॅल्शियम आणि विटॅमिन्स भरपूर असतात, जे शरीरातील कमजोरी कमी करतात. जर शरीरात आयर्न कमी असेल तर थकवा, चक्कर आणि कमजोरी जाणवते. आठवड्यातून 3-4 वेळा पालेभाजी खाल्ली तर शरीरात ताकद वाढते आणि हलकं वाटायला लागतं. आणि शेवटचा महत्त्वाचा पदार्थ दही म्हणजेच कर्ड. हा खूप साधा पण अत्यंत प्रभावी पदार्थ आहे. दही हे प्रोबायोटिक फूड आहे, जे पोटातील चांगल्या बॅक्टेरियाला वाढवतं. जेव्हा डायजेशन सुधारतं तेव्हा शरीराला पूर्ण पोषण मिळतं. आणि लक्षात ठेवा, जर डायजेशन नीट नसेल तर कितीही चांगलं खाल्लं तरी फायदा होत नाही.
म्हणून रोज 1 वाटी दही खाणं खूप फायदेशीर आहे. आता एक महत्त्वाची गोष्ट, हे 5 पदार्थ खूप उपयोगी आहेतच, पण काही साधे पदार्थही मदत करतात. जसं की केळं. केळं हे इन्स्टंट एनर्जी देणारं फळ आहे. यामध्ये पोटॅशियम भरपूर असतं, जे मसल्स मजबूत ठेवतं आणि आकडी कमी करतं. रोज 1 केळं खाल्लं तर चालण्यात दम कमी लागतो. त्याचबरोबर लसूण. लसूण रक्तप्रवाह सुधारतो, म्हणूनच पायांपर्यंत रक्त नीट पोहोचतं आणि मुंग्या, जडपणा कमी होतो. म्हणूनच हे छोटे बदल खूप मोठा फरक करू शकतात. आजपासून 30 दिवस हा प्रयोग करून बघा आणि स्वतः अनुभव घ्या. वय वाढलं म्हणून कमजोरी येणं आवश्यक नाही. योग्य आहार घेतला तर तुम्ही 50 नंतरही मजबूत राहू शकता. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा सोप्या आणि उपयोगी हेल्थ टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, तुम्ही मला कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहत आहात हे कमेंटमध्ये नक्की सांगा.